जळगावकर नागरिक डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीमुळे आता हैराण झालेत। जाळणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं। प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होतोय। महापालिका आणि प्रशासनाकडे तक्रारी देऊन देखील उपाययोजना नाहीये। लोकशाही मराठीकडे नागरिकांनी आपल्या व्यथा देखील व्यक्त केलेल्या आहेत। आमचा एकच प्रश्न आहे की आम्हाला गेली 8 ते 10 वर्षापासून आम्ही इथे आहोत आणि कचरा फॅक्टरीचा जो त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे, त्या त्रासामुळे काय होतंय की लहानापासून मोठ्यांपर्यंत श्वसनाचे आजार किंवा आमच्याकडे कोणी पाहुणं जरी आलं तरी 1 दिवसापेक्षा जास्त आमच्याकडे थांबत नाहीयेत। जवळ-जवळ 10 वर्षापासून ही कचरा फॅक्टरी इथे आहे आणि त्याच्यामुळे इथल्या जवळ-जवळ परिसरातील सर्वच लोकांना श्वसनाचे वेगवेगळे आजार आहेत। त्याच्यामध्ये दमा आहे, फुफ्फुसांचे आजार आहेत। लहान मुलांपासून लहान वृद्ध माणसांपर्यंत या सर्वांना याचा त्रास होतो। बऱ्याच वेळेस नगरपालिकेकडे पण त्याच्या बाबतीत आम्ही हे केलेलं आहे। पण मग तरी पण काही त्याच्यातून आउटपुट काहीच निघालेलं नाहीये। प्रकल्प हा कचरा फॅक्टरीचा जवळपास 10 ते 12 वर्षापासून हा प्रकल्प बंद आहे आणि ह्या नागरिकांना जवळपास 10 ते 12 वर्षापासून ह्या धुराचा इतका भयंकर त्रास होतोय। यासाठी ह्या लहान मुलं असतील, काही वयस्कर लोक असतील, त्यांना दमाचा खूप प्रमाणात जास्त त्रास होतो। आम्ही वारंवार शासनाकडे अर्ज कमीत कमी 5-50 अर्ज करूनही या शासन या कचरा फॅक्टरीकडे लक्ष देत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।